नमस्कार, मी मनोज घाटगे, राहणार वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। हा प्रोजेक्ट वांगी गावामध्ये मी केला। याचं कारण अगोदर आमचा हा जनावरांचा गोठा होता। याच्या गायी होत्या, 100 गायी होत्या, परंतु कोरोनाच्या काळामध्ये ह्या दुधाचे दर खाली आल्यानंतर मला हा गोठा बंद करावा लागला। या ठिकाणी काय व्यवसाय करायचा किंवा ह्या शेडचा उपयोग गांडूळ खत करण्यासाठी बेड तयार करताना, बेड लावून घेताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे यामध्ये? हे बेड आपण 4 बाय 12 बाय 2 फूट उंची असे बेड आपण आणले आणि बांबूच्या काठ्या करून हे लावून घेतले। उतार पाहिजे 6 इंचाचा। जर आपल्याला वर्मी वॉश घ्यायचा आहे तर त्यासाठी 6 इंचाचा उतार पाहिजे, म्हणजे डोक्याकडच्या बाजूला वरती 6 इंच पाहिजे, खाली जमिनीकडचे म्हणजे पायथ्याकडची बाजू जी आहे ती 6 इंचाने खाली पाहिजे। म्हणजे तो थोडासा आपल्याला नॅचरल स्लोप मिळाला तर वर्मी वॉश आपण चांगल्या प्रकारचं कलेक्ट करू शकतो। त्यामध्ये आपण शेण ज्यावेळी आपण भरतो तर शेण बेडमध्ये भरायच्या अगोदर आपण काय काळजी घेतली पाहिजे? यामध्ये आपण शेण भरतो। शेण हे कोणत्याही प्रकारचं म्हणजे कोणत्याही जनावराचं असले तरी त्याचा काही विषय नसतो। गाई असो, म्हैस असो, तबेल्यावरती सगळीच जनावरं असतात। याचं शेण आपण चांगल्या प्रती जाणतो। फक्त शेण निवडताना एवढाच विषय आहे की शेण ताजं असावं लागतं। 1 महिना पुढचं आणि 3 महिन्याच्या आतलं ह्या प्रकारचं शेण आपण ह्या बेडमध्ये भरलं पाहिजे। आणि त्यावेळी आपण ह्यामध्ये शेण भरतो त्यावेळी शेण किती दिवस अगोदर थंड करून घेतलं पाहिजे? शेण भरल्यानंतर साधारण एक 10 ते 12 दिवस आपण याच्यावरती कंटिन्यूस पाण्याचा मारा करतो आणि त्याची रिसायकल करतो। बॅरलमध्ये खाली आलेलं पाणी पुन्हा परत त्याच्यावरती बेडवरती मारतो, जेणेकरून 10-12 दिवसात आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी परत म्हणजे बेड गार लवकर करून घेता येतो। बेड गार झाल्याशिवाय आपल्याला गांडूळ सोडता येत नाही, हे त्यातलं महत्त्वाचं गणित आहे। जर शेण पूर्ण गार नसेल आणि आपण जर गांडूळ सोडले तर गांडूळ मरतात, त्याला जास्त हीट सहन होत नाही गांडुळाला। पण जे गांडूळ वापरतो ते कोणत्या जातीचे वापरतो? यामध्ये आम्ही वापरलेला गांडूळ आहे हा ऑस्ट्रेलियन जातीचा आहे, आयसेनिया फॅटिडा या जातीचा गांडूळ आपण या बेडमध्ये वापरतो। त्या गांडुळाची खासियत काय आहे? तर गांडुळांच्या तुलनेत जास्ती ते ग्रहण करतो। आणि सर, आपण यामध्ये पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करतो? पाण्याचं व्यवस्थापन आपण साधारण पहिल्यांदा ज्यावेळेस शेण भरलेलं असतं त्यावेळेला साधारण 200 लिटर पाणी प्रति बेड मारत असतो। पहिल्या दिवशी 200 लिटर, परत 100 लिटर, परत 50 लिटर असं पाण्याचं प्रमाण कमी करत आपण एक 10-12 दिवसात ते पूर्ण हे करतो। बेडमध्ये आपण सुरुवातीच्या काळात ज्यावेळी पाणी मारतो त्यावेळी बेड गार झाल्यानंतर मग आपल्याला परत किती पाण्याची आपल्याला रोजची नीड राहते? रोज एक प्रति बेड एक साधारण 10 ते 20 लिटर पाणी सफिशियंट आहे। नॉमिनल पाणी वरती मग शिडकलं जातं, ते पण जोपर्यंत आपण वर्मी वॉश पकडत नाही, कलेक्ट करत नाही तोपर्यंत आपण ते 10 ते 20 लिटर पाणी आपण फवारत असतो। वर्मी वॉश कलेक्ट करायला चालू झाल्यानंतर आपण मात्र पाण्याचा छिडकाव करत नाही, का तर ते वर्मी वॉशमध्ये ते पाण्याचं प्रमाण येईल म्हणून आपण त्याच्या अगोदरच ते पाणी बंद केलेलं असतं। पण बेड भरल्यानंतर आपल्याला कितव्या दिवसापासून आपल्याला खत मिळायला चालू होते? साधारण आपण गांडूळ ह्याच्यावरती 2-2.5 किलो जर सोडले तर 2.5 ते 3 महिन्यात आपल्याला पूर्ण खत तयार होतं। मी साधारण 1-1.5 महिन्यापासून पुढे हे साधारण अशा पद्धतीनं कलेक्ट करत वरचा एक 4 इंचाचा लेअर कलेक्ट करत आपण हे सुकायला ठेवतो। इथून परत आपण म्हणजे कागद अंतरलेले असतात त्याच्यावरती पण सुकवतो आणि त्यानंतर मग चाळ्यावरती घेतो। पण बेडमध्ये जे खत काढतोय ते खत काढून आपण इथं आणून कागदावर सुकवण्यासाठी ठेवतो, का तर हे त्याच्यातलं जरा मॉइश्चरचं पर्सेंट थोडंसं कमी करण्यासाठी किंवा चाळ्यावरती ते चळलं पाहिजे एवढ्यापर्यंतचा आपण एक अंदाजे आपल्या ह्याच्याप्रमाणे हे आपण सुकवायला ठेवतो। 1-2 ते 3 दिवस हे अशा पद्धतीने सुकल्यानंतर मग आपण चाळ्यावरती घेतो, म्हणजे जेणेकरून आपला चाळा चालणार पण आहे आणि त्यातून ते खत उतरणार आहे। आणि याचा असा पण फायदा होत असेल की ह्याच्यावरून चाळल्यामुळे जे आपल्याला अनावश्यक वस्तू आहेत त्या आपण बाजूला पडत असतील, त्यामुळे आपल्याला जे खत मिळतं जे कुजलेलं नाही किंवा शेणखतातनं जे काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सगळ्या बाजूला निघतात। बरोबर, त्यामुळे ह्यातून आपल्याला फक्त शुद्ध आणि प्युअर गांडूळ खतच मिळणार आपल्याला। आपण कागदावर सुकवलेलं खत आहे ते नंतर आपण कागदावर सुकवलेलं खत आपण चाळ्यावरती घेतो। चाळ्यावरती चाळल्यानंतर आपण परत अशा प्रकारे शेतकऱ्यांची ऑर्डर असती, हे 40 किलो बॅगमध्ये हे पॅक केलं जातं आणि शेतामध्ये पोचवलं जातं त्यांच्या।
शेवटी हेच सांगितले जाईल की आधुनिक शेतीच्या नावाखाली आपल्या जमिनीचा, मातीचा आणि आपल्या शरीराचा ऱ्हास न व्हावा हीच अपेक्षा. तर येत्या काळात सर्वांनी खरं आपल्या माती संवर्धनाची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर पुढच्या पिढीला आपल्याला मातीच्या जागी वाळवंट उभा राहिलेला दिसेल. हीच दुर्दशा आहे. नक्कीच सर्वांनी एक प्रयत्न करूया आणि आपली माती, आपली शेती वाचवूया. धन्यवाद.